नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यावरती ज्यांनी पोर्टलवरती फॉर्म भरलेले आहेत, आता त्याच्यामध्ये खूप जणांचे फॉर्म हे अप्रूव्ड झालेले आहेत, खूप जणांचे हे फॉर्म रिसबमिट झालेले आहेत। तर तुमचं स्टेटस लगेच चेक करा, कारण ज्यांचं रिसबमिट गेलेलं आहे किंवा ज्यांचं रिजेक्ट झालेलं आहे त्यांना पैसे मिळणार नाही आहेत। कारण खूप महत्त्वाची आताची बातमी आहे, कारण तुम्हाला हे जे रिसबमिट आहे आणि जे काय तुम्ही रिजेक्टेड आहे किंवा डिसअप्रूव्ड आहे त्याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती आणि त्याच्यामध्ये कुठलं रिझन आलं आहे ज्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिसबमिट झाला आहे आणि रिजेक्ट झाला आहे याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि तुम्हाला आता अप्रूव्ह झाल्यानंतर पुढं काय होणार आहे किंवा रिसबमिट झाल्यावर पुढं काय होणार आहे, रिजेक्ट झाल्यानंतर पुढं काय होणार आहे, या संपूर्ण बद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे लक्षात घ्या की कारण काय होतं आहे तुम्हाला माहिती आहे की खूप जणांनी हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवरून भरलेले आहेत। आता खूप जणांचे फॉर्म हे मोबाईलद्वारे भरले होते तेव्हा पण अशी स्थिती उत्पन्न झाली, पण आता हे पोर्टलवरती थोडीशी नवीन आणि वेगळी पद्धत आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। चला बघूया आता नेमकं यांचा अर्थ काय। ज्यांचा फॉर्म अप्रूव्ड झाला आहे किंवा ज्यांचा फॉर्म रिसबमिट आहे, तर रिसबमिटमध्ये नेमकं हे कोणतं कारण आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कारण मी जे फॉर्म भरले गेलेले आहेत माझ्याकडून त्यांचे जे काही रिझन्स आलेले आहेत ते माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला ते दाखवतो आणि त्याच्यावरती काय सोल्युशन आहे ते पण मी सांगणार आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं स्टेटस पहिल्यांदा चेक करायचं आहे, लगेच जाऊन चेक करायचं आहे। तर कसं करणार, तर लाडकी बहीण आपलं जी काही साईट आहे त्याच्यावरती जायचं आहे, लॉग इन करायचं आहे। तुम्हाला लॉग इन करताना तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा जो काही पासवर्ड आहे तो टाकायचा आणि यापूर्वी केलेले अर्ज याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला तुमचा जो काही स्टेटस आहे तो स्टेटस दिसून येईल, हे लक्षात घ्यायचं आहे। आता हे बघा, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला, आता मी इथं माझाच एक फॉर्म मी भरला होता स्वतः, त्यांचं मी ॲप्लिकेशन नंबर सगळं हे खोडून टाकलेलं आहे। कारण काय होतं आहे, प्रॉब्लेम येतो, तर आपण असं डायरेक्ट दाखवू शकत नाही कोणाचा फॉर्म, म्हणून प्रॉब्लेम येतो, म्हणून मी त्याला थोडं एडिट केलेलं आहे। हा फॉर्म बघा तुम्ही अप्रूव्ड झालेला आहे। आता याचं ॲप्लिकेशनचं स्टेटस जे दिसतंय तुम्हाला तर अप्रूव्ड आहे। आता अप्रूव्ड म्हणजे काय नेमकं, तर आता तुम्हाला काहीच करायची गरज नाही मित्रांनो। आता डायरेक्ट तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आणि तुम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये 3 तुमचे जे हप्ते आहेत एकदमच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 4,500 रुपये आहेत ते तुम्हाला एकदमच आता पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहेत। तर आता तुम्हाला कुठल्याच प्रकारची काळजी करायची गरज नाही। फक्त एक तुम्हाला याच्यामध्ये एक काळजी बाळगायची आहे की तुमचं जे आधार लिंक आहे ते आधार सीडिंग जे वगैरे काय आहेत ते एकदा नीट बघून घ्या, तुमचं जे स्टेटस वगैरे काय आहे त्याच्यामध्ये दिसतंय का, कारण तुमचं आधार नंबर किंवा आधार लिंक तुमच्या बँकेला असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता अप्रूव्ह झाल्यानंतर काही घाबरायची गरज नाही, काही पण उद्या काही टेन्शन नाही। आता ज्यांचा फॉर्म रिसबमिट झाला आहे बघा, आता हा फॉर्म मीच भरलेला आहे। आता हा फॉर्ममध्ये काय झालेलं आहे सांगतो तुम्हाला, हे फॉर्म भरला होता त्यावेळेस तो पेंडिंगमध्ये होता। आता ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे, लक्षात घ्या, ज्यांचा फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवतोय तर तो अजून पडताळणीला गेलेला नाही आहे। आता पडताळणी झाल्यानंतर मग तुमचा एक तर तुमचा हा फॉर्म अप्रूव्ह तरी होईल किंवा रिसबमिट तरी होईल। रिसबमिट झाल्यानंतर तुम्ही फॉर्म परत एडिट करून भरू शकता, पण रिजेक्ट झाल्यानंतर परत भरता येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। तर तुम्हाला आता ज्यावेळेस पेंडिंग असतो फॉर्म त्यावेळेस काही घाबरायची गरज नाही, तो पुढच्या स्टेपमध्ये जाईल, परत तिथे वरच्या स्टेपला गेल्यानंतर त्याची पडताळणी होईल, एकतर तो काय होईल अप्रूव्ह किंवा रिसबमिट होईल। आता रिसबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथं दिसतं बघा ॲक्शन्समध्ये, इथं एडिट नावाचं ऑप्शन, एक पेनाचं सारखं चिन्ह दिसतं तुम्हाला, तिथं डोळा आणि उजव्या साईडला पेनाचं चिन्ह आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्याचं एक रिझन दिसतं। आता इथं बघा तुम्ही रिझन होतं काय, विलेज लेवलला आहे, हे बघा ॲडमिन टाईप काय, हे गाव लेवललाच आहे, म्हणजे विलेज लेवलच आहे, हे पहिल्या स्टेपमध्ये अजून आहे। आणि स्टेटस बघा याचं प्रोव्हिजनली रिजेक्टेड म्हणजे काय, अजून हा फॉर्म रिजेक्ट झालेला नाही आहे। आता रिजेक्टचा फॉर्म अर्थ काय, तर तुम्ही परत फॉर्मच भरू शकत नाही आहे, हे लक्षात घ्या। 4 स्टेटस आहेत, पेंडिंग, अप्रूव्ड, रिसबमिट आणि रिजेक्टेड ज्यावेळेस होतं फॉर्म त्याच्या आधी तुम्हाला एकदा वॉर्निंग दिली जाते, ती म्हणजे रिसबमिटची। रिसबमिटमध्ये पण तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला, म्हणूनच आता ज्यावेळेस तुमचा फॉर्म रिसबमिटमध्ये असतो ना, म्हणूनच तुम्हाला इथं स्टेटस बघा त्याचा प्रोव्हिजनली रिजेक्टेड येतो, हा कंप्लीट रिजेक्टेड नाही आहे। रिसबमिटमध्ये त्यावेळेस तुम्ही फॉर्म एडिट करून परत एकदा अपलोड करता, मग जर तुमचा अजून फॉर्म अपात्र ठरला तर मग तो रिजेक्ट होतो, तोपर्यंत रिजेक्ट होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। म्हणून आत्ता ह्याचं रिसबमिटमध्ये असल्यामुळं रिसबमिट स्टेटस आहे त्याचं, आणि याचं जे ॲडमिट आहे ते विलेज लेवलला आहे। आणि त्याचं बघा तुम्ही रिमार्क काय दिला, यांनी कारण काय सांगितलं आहे की हमीपत्र ओपन होत नाही, परत सादर करावे। आता मी याच्यामध्ये यांचं हमीपत्र भरलं होतं, पण काय होतं की ज्यावेळेस आपण PDF जनरेट करतो त्यावेळेस ती PDF
ओपन करायची माझ्याकडून लक्षात नाही राहिलं, मग ती ओपनच होत नव्हती काही. मी पण चेक केलं तर फॉर्मवरती सगळं आता हे दिसतं ना तुम्हाला, ऑरेंज रेशन कार्ड याच्यावरती व्ह्यू केलं तर सगळं फोटो दिसत होते मित्रांनो. पण मी ज्यावेळेस हमीपत्र याच्यावरती सिग्नेचर त्याच्यावरती व्ह्यू फाईलवर क्लिक केलं ना, मला हमीपत्रच ओपन होत नव्हतं. शक्यतो काय होतं आहे, मी ज्यावेळेस फॉर्म भरत होतो त्यावेळेस साईडचा पण थोडा प्रॉब्लेम होता. खूप जणांसोबत पण हे झालं असेल की मी त्या टाईमला फॉर्म भरताना अपलोड केलेले आहेत सगळे डॉक्युमेंट्स, तरी पण हे म्हणत आहे की हमीपत्र ओपन होत नाही आहे, परत सादर करावे. हे टेक्निकल ग्लिचमुळे होत असतं. तुम्ही तुमच्या साईडनं तुम्ही बरोबर अपलोड करत असता, पण त्या टाईमाला जर इंटरनेट कनेक्शन किंवा त्यांची साईट जर नीट चालत नसेल तर तुमचं जे हमीपत्र ते अपलोड तर झालं, तुम्हाला दिसतं, पण ते ओपन होणार नाही आहे. लक्षात घ्या. म्हणून त्यांनी रिझन काय दिलं आहे मला इथं, हमीपत्र ओपन होत नाही, परत सादर करावे. त्याच्यामध्ये इश्यू इन हमीपत्रामध्ये इथे इश्यू आहे मित्रांनो. म्हणून हा फॉर्म रिसबमिटमध्ये गेला आणि हा फॉर्म बघा तुम्ही 21 तारखेला चेक केला गेलेला आहे. 21 तारखेला म्हणजे 3 दिवसापूर्वी हा फॉर्म चेक केला गेला नाही, आणि हा मी फॉर्म जो आहे तो गेल्या आठवड्यातच भरला आहे. तर आता ह्याचा स्पीड वाढत आहे मित्रांनो, कारण एक लक्षात घ्या, ज्यांचा फॉर्म गेल्या आठवड्यापासून भरलेले आहेत ना, त्यांना शासनानेच आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर जे काही फॉर्म आहेत 31 ऑगस्टच्या आत एक तर तुम्हाला ते पेंडिंग दाखवायचे, पेंडिंगमधनं पुढे एक तर तुम्हाला रिसबमिटमध्ये आणून त्यांना फॉर्मला परत एकदा चान्स देऊन ते एक तर अप्रूव्ह करा किंवा रिजेक्ट करा. नाहीतर 31 ऑगस्ट नंतर पुढे याला तुम्हाला फॉर्मला लवकरात लवकर प्रक्रिया काय करायची आहे, कारण तुम्हाला सप्टेंबरमध्ये त्यांना 3 हप्ते एकदम द्यायचे आहेत. म्हणून शासनाने याच्यामागे त्यांना लवकर करायला सांगितलं आहे. तर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर लगेच फॉर्म भरा. तुमचा 2 ते 3 दिवसामध्ये फॉर्म एकतर अप्रूव्ड तरी दिसेल किंवा तुमचा तो फॉर्म जो आहे तो फॉर्म रिसबमिटमध्ये दिसेल. आता हा जो फॉर्म आहे हा सुद्धा मी त्याच्यासोबतच भरला होता, तर यांचा फॉर्म हा अप्रूव्ड झालेला आहे. इथं कुठलीही त्रुटी नाही आलेली, कारण याच्यामध्ये कुठलाही ग्लिच आला नव्हता. ह्याच्यानंतर मग मी हा फॉर्म भरला होता, ज्याच्यामुळे यांचं रिसबमिटमध्ये दिसतंय बघा. रिसबमिटमध्ये दिसल्यामुळं त्यांना हे रिझन सांगितलं गेलं की तुमचं हमीपत्रच ओपन होत नाही. आणि तर तुम्ही लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेस व्यवस्थित फॉर्म भरा. एकदा दोनदा व्ह्यू करून बघा फाईल. ज्यावेळेस तुम्ही आता इथं फाईल अपलोड करताय ना, इथं बघा, इथं डोमिसाईल असू द्या किंवा रेशन कार्ड असू द्या, हमीपत्र असू द्या, आधार कार्ड फ्रंट बॅक दोन्ही असू द्या, तर ज्यावेळेस आपण अपलोड करतो त्याचं व्ह्यू फाईल दिसतं बघा. व्ह्यू फाईलवर क्लिक करून बघा की खरंच दिसतं का. कारण काय होतं, मग आपण गडबडीत काय करतो, फाईल अपलोड करून देतो पटकन आणि आपल्याला वाटतं की हां होतं आहे सगळं, पण तसं होत नाही मित्रांनो. अपलोड व्हायचं राहतं आपलं. आता माझ्याकडून पण हेच झालं की हमीपत्र जे आहे त्याच्यावरती मी सिग्नेचर घेऊन अपलोड, आधी त्याची मी प्रिंट काढली हमीपत्राची. तिथं डाउनलोड फाईल नावाचा ऑप्शन होता, डाउनलोड केला, त्याची प्रिंट काढली, त्याच्यावरती साईन केली आणि मग ती अपलोड केली. पण काय माहिती अनफॉर्च्युनेटली त्यांनी ते घेतलं नाही. मग आता मला त्याच्यामध्ये त्यांनी रिमार्क पाठवला, विलेज लेवललाच आहे ते लक्षात घ्या. ते लेवल असतात त्याच्यामध्ये, ॲडमिन टाईपचे पण लेवल असतात. ज्यावेळेस तुमचा पेंडिंग होतो तिथून पुढं लेवल्स असतात, विलेज लेवल वगैरे वगैरे पुढं असे लेवल्स असतात. आणि मग ते विलेज लेवललाच त्यांनी रिजेक्ट करून टाकले की बाबा आता बघा विलेज लेवल म्हणजे काय, ते फक्त हे बघतात की सगळे डॉक्युमेंट्स चेक अपलोड केलेत का. पुढे गेले की ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात आणि व्हेरीफाय केल्यानंतर मग तुमचा फॉर्म लगेच अप्रूव्ड वगैरे होऊन जातो. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता तुमचा कुठला स्टेटस आहे तुम्ही लगेच जाऊन चेक करा, कारण ज्यांचा फॉर्म 31 ऑगस्टच्या आधी अप्रूव्ह होतील, मी काय बोलतो, ज्यांचे फॉर्म 31 ऑगस्टच्या अगोदर अप्रूव्ह होतील त्यांनाच सप्टेंबरमध्ये पैसे मिळणार आहेत. लक्षात घ्यायचे, नाहीतर पैसे मिळणार नाही आहे. हे लगेच तुम्ही जाऊन रिसबमिट करायचे, लगेच हमीपत्र किंवा तुमचं काय असेल ते चुका दुरुस्त करायचे आहेत. आणि दुरुस्त करताना नीट लक्षात घ्यायचं आहे, परत ही चूक होऊ नये याची दक्षता घ्यायची आहे. आता मी पण ती दक्षता घेणार आहे, कारण काय होतं गडबडीत मी खूप फॉर्म भरले गेलेले आहेत माझ्याकडून, त्यामुळे चुकीत झाला असेल एखाद्याचा. काही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांचं लगेच करणार मी. आणि तुमचं स्टेटस लगेच चेक करा, कारण 31 ऑगस्टच्या तुम्हाला हे भरायचं आहे, जर तुम्हाला पुढच्या महिन्यात 4,500 रुपयाचा हप्ता पाहिजे असेल तर. आता याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही लगेच विचारा, आपण त्याचं शंकेचं निवारण करण्याचा लगेच प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.